साहेब माया झाड लावले बी सर तुमच्या एवढ्याच आंब झाले बी आणि त्याला जांब खायला आले बी आपण घेण्याकडे होत तापसवे संसादर दिसे उपास निरंतर गेले यज्ञ मांडलेला आहे पोट पाटीला माता जटाचा संभार प्रधानच्या शिवलतला पुत्री वाढले संश्रूफा अति विचित्र भास विचित्र आकृती धरून बसलेला हाता हाताली कमळाले केसागवान प्रस्तरूपता ते जप करीत एकाग्र चित्त करून जप करायला लागला हाती घेऊन जपमाळे फुगलेले फुगल्यांतरी जशी खेचरी मुद्रा लाविली तैसी सैले दिसत मुद्रा लावलेली आहे आणि जपमाळ हातामध्ये घेतलेली आहे या ओळीला विनोदाने आमच्याकडे काही लोक असं बोलून चालले की उंबराच्या दोड्याची माळ होती म्हणून तुमच्याकडे म्हणतात का नाही आमच्याकडे म्हण आहे उंबराच्या दोड्याची माळ घेऊन त्यानं बसला असतो तर हनुमंतानं बघितल्या बघितल्या बुक्कांनी संकट त्याचा खंडोबाच केला असता मी जबाबदार बोलून सांग का खरे माळकरी रुचकीच्या घालून फिरले तरी चालतील घालतात बी पण डुप्लिकेट माळकरी ओरिजिनल तुळशीच्या घालूनच लोकांना फसवितात तुम्ही बघा फळशी आणणाऱ्याच्या गळ्यात मोठ्या माळा येतात का महाराजाच्या गळ्यात मोठ्या येतात पंढरपूरच्या वारीमध्ये मग हनुमंताला फसवायचंय मग उंबराच्या डोळ्याची जमल का म्हणाला ओरिजिनल माळ घातल्या हो आणि ओरिजिनल जप करीत बसलाय हनुमानजी गेले करोनी आए काग्रमन बगळ्यासारखं ध्यान करायला म्हण आता बगळ्याच्या ध्यानाचा प्रकार सांगतो पुढचं तुमच्या लक्षात येईल बगळा ध्यान करायला बसलाय पण ध्यानात काय माशी मग ते कसलं ध्यान करायला आहे का उदका माझी आसे बघायचा कोणी सात्विक वाचे पुण्य श्लोक आहे साचे ख दिसत आहे माशावर डोळा ठेवून बसावं आणि पायाजवळ माशी आली की गटमण्या गिळावून पुढच्याची वाट बघावं तसं हनुमंत रूपी माशाची वाट बघत आल्या दृष्टी तळी घटकावणी सगळ्या गडीचे राक्षेचा कपट मिळ कपी आगमन होता तेवढ्यात उत्तरेच्या दिशा भाग धगधग मुसळली आगे नक्षत्राचा पुण्य स्वर्गी दिशे वेगी धावत दक्षिण दिशेनं हनुमंताचं आगमन झालं आगीचा गोळा असावा तसा नाही असं दिसलं कसं बाळ सूर्य उदयाला कसे दादुला नातरी शेत फळाव निष्ठला मनी निघाला जरावया किंवा सर्पाच्या वासुकीच्या म्हणा शेषाच्या डोक्यावर मणी असावा तसा त्या मण्यात ताकद नाही बरं का जमते का तुम्हाला बघतो का एक ज्ञानेश्वरीतल्या ओळीच्या आधारानं सांगतो तुम्हाला सगळ्याला देव बघा वाटाली का नाही तुमचं भाग्य आहे मी एक वाक्य बोलून जातो तुमचं एक भाग्य आहे की आमच्या आजोबा पंजोबा जवळजवळ 50 पिढ्यांची अपेक्षा होती की कधी ना कधी आमच्या वनवासातला राम सिंहासनावर बसावा तुमच्या आमच्या डोळ्याच्या देखत टीव्हीत का होईना आम्हाला बघायला मिळणारे 22 तारखेला हे आमचं भाग्य आहे होती का ही अपेक्षा राम गादीवर बसावं हे पूर्ण झाले मग तुम्हाला देव बघा वाटाले तर मी ज्ञानेश्वरीच्या ओळीच्या आधारानं सांगतो 2-3 काम करायचे तुम्हाला देव दिसल्याशिवाय राहणार नाही पहिलं काम सांगतो ऐका वासुकी सर्पाच्या डोक्यावरला मणी काढायचा
आणि झोपलेल्या सिंहाच्या नाकातला केस ओढून काढायचा आणि त्याच्यामध्ये मणी होऊन गळ्यात बांधायचा. तुम्हाला देव दिसला गेला माझ्याकडे यायचा. जीवन झोपलेल्या म्हणाला बरं का, मेलेल्यांचा तुम्ही. पहिली गोष्ट, मणी काढायला गेल्यावर तुम्हाला देव दिसेल. त्याच्यातून वाचल्यावर नाकाचा केस वळल्याबरोबर मी पदार्थ सांगा गेला, माऊलीची ओवी सांगतो. तक्षकाची या फळे ठाकोनी मणी काढे आणि नाकीचा केसू जोडे सिंहाची या. हे जोडणं जेवढं अवघड आहे तेवढं देव कळणं एवढा देव सोपा नाही. ते डोक्यावरला मणी दिसावा तसं हनुमंताचं आगमन. आले पर्वताचे माता देखता कांदराचे बचता धीर सर्वता न धरवे. आता ओवीचा अर्थ ऐका, मग गम्मत सांगतो ओवीची. ऐसे उड्डाण कपिनाथा आले पर्वताचे माता. माथ्यावर उडी पडली. ऐकालो की औषधी कुठे आहे? औषधी कुठे सांगितले? माथ्यावर. उडी कुठे पडली आहे? मग पायथ्याला यायची काय गरज होती ना? काळजी कुठे आहे? पायथ्याला. उडी कुठे पडली आहे? माथ्यावर. औषधी कुठं? मग पायथ्याला यायचं काय कारण आहे? पुन्हा सांगतो. आता एवढं सांगतो, उडी माथ्यावर पडली आहे पण पायथ्याला बसलेला महाराजा पडली धापडी हातावरली वेगळी पडली मनाची भ्रुकुंडी नावे कभोंडी पडली आहे आणि ह्याला इथंच घाबरं सुटलंय. मग सावध होणी पायी विचारून आपुळे हे म्हणे बरं झाले का आता नाही कार्याचे. आपल्याला सावरलं आम्हाला काही येड लागलं का काय? मालकाचं काम आहे. आणि मी दुःखित पामर जन्माचा आज मला मिळणार आहे. बरोबर आहे की? मग याच्यासाठी केला होता. मग मला येड लागले का म्हणून मांडी घालून बसलो. स्वामी कार्य साधावे येथे मुक्त व्हावे सर्व निज कार्यात मूर्छित येते पडले आशा. काम साधून आज राज्य तर मिळवावं. दिल नाही तर नाही ते जाऊ द्या बाजूला. मालकाचं काम करायला म्हणून आज राज्य तर मिळवावं. नाही तर हनुमंताच्या हातानं मुक्त होऊन एवढं जो निकून बी फायदा म्हणजे चिटबी आपलीच. मग आपल्याला घाबराय काय झाले? विचारून मनी बसला असणे देखला गुरुनी मग धावनी तेथ आला. असा विचार कोणी ह्याला माडी घालून बसलेला आहे. हनुमंतांवर उडी मारली. औषधी बागा म्हणून नजर टाकली. औषधी दिसल्या नाहीत पण पायथ्याला बसलेला महाराज. हनुमंताने विचार केला, रामाचं काम राहिलं तर राहिलं पण रामाच्या भक्ताची भेट. कारण खाली कोण दिसायला? साधू. डुप्लिकेट नाही. आता दिसायला सध्या ओरिजिनल. मग आधी साधूची भेट घ्यावं आणि मग रामाचं काम. म्हणून हनुमानजी खाली दुरोणी देखिला तापस हर्षत कपीचे मानस भरता सर्वांगी उल्लास ऋषी नमनास तेथाला. आणि महाराजाचं दर्शन घ्यायचा उल्हास आला आणि हनुमानजी खाली उतरले. हनुमान श्रीरामाचा किंकर राम रूप चराचर सर्वदा साचार प्रेमा थोर श्रीरामे
लोक चराचरामध्ये बघणारे आहेत आणि चराचरात देव आहेत बर का मंडळी. सगळ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा. सुरू झाला वर्ष. ऐका, तुमच्या गावात दूध आहे का गाई म्हशीचं? आहे की दूध आहे की? दुधाचं आयुष्य किती आहे? दूध काढल्यावर किती दिवस राहते? एक दिवस. एक दिवस. दुधाचं आयुष्य किती? एक दिवस. एक दिवस. समजा त्याचं दही केलं तर 2-3 दिवस राहते. दह्याचं ताक करून मधून लोणी काढलं तर अर्धा रोज राहते. आणि लोण्याचं तूप केल्यावर ऐकायला की लोण्याचं तूप जर केलं तर कितीही दिवस राहते. तुमचं सांगा मी दृष्टांत. आता ऐका, त्याला फिरवून येतो माघारी. एका दिवसात नासणारं दूध होतं. नासक्या दुधात जसं शाश्वत तूप आहे तसं नासक्या देहामध्ये शाश्वत परमात्मा आहे. गरज आहे मंथोनी नवनीत आणि मंथून नवनीत काढले त्या हनुमंताला बघावं त्याच्यात राम. जैसे अंतर्गती ते जगाचे पैसे देखते हे विजेचे पपती श्लोक संपत्ती पैसाया. मंडळी बोलता सरळ अर्थ सांगतो, थोडा खोचक अर्थ आहे, जास्त समजून घ्या. जग कसलं आहे बघायचं असेल तर आधी तुमच्यात वाकून बघा. तुमच्या मनात भरले तसलं जग आहे. जैसी ज्याची अंतर्वृत्ती तैसे जगाते. मग जग चांगलं आहे का मंगळ आहे? चांगलं आहे म्हणजे तुम्ही नक्कीच पोथी पुराण वाचणारे. नाही तर बाकीच्याला विचारा जग चांगलं आहे का? म्हणते जग सगळं खराब बिघडलंय म्हणाले. म्हणजे बिघडलंय कोण? बरोबर. मी हमेशा सांगत असतो बिघडलेलं लोकांचं ऐकूच नका हो. ऐकत जाऊ नये. लोकांचं न ऐकलेलं बरं असतंय, कारण लोक सगळं चांगले बोलतील म्हणून भरोसा नाही. आणि लोकांनी आपल्याला चांगलं म्हणून बोललं त्यांच्यापासून दूर राहिलेलं बरं. तर परत सांगतो तुम्हाला दृष्टांतिक संसारिक दृष्टांत सांगून पटवून देण्याचा प्रयत्न करतो मी. ऐका, शेजाऱ्याच्या घरात काही कारणानं दूर झालाय. बघ 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 दूर निघालाय. आपल्या घराकडे आलाय. आपण काय करावं? आपण काय करावं? काय करू शकतो? एकच करावं. जर लय आपल्या घरात गेला तर आपल्या घराचे दार खिडक्या बंद करावं. येण्याचं प्रमाण कमी होईल. येईल पण कमी होईल. बरोबर आहे की? ह्याच्याशिवाय पर्याय का नाही की? तसं शेजाऱ्याच्या मुखातून लई वंगळ जर बाहेर पडत असेल, निंदेचं बाहेर पडत असेल तर आपले कान रूपी खिडक्या बंद करून घ्या आणि त्याला बोलायचं ते बोलू द्या. कारण आपण चांगले झालो की जग. मग हनुमानजीला जग सगळं देव. सत्यनाचे मुखे लक्षणा ब्रह्म स्वरूप सवे आपण जग देखणे ब्रह्मपूर्ण कपट चिन्ह कोणी. जगामध्ये सगळ्या देव दिसतो. त्या जगात कपट म्हणायची वस्तू नसते. काम क्रोधाया जमून इंद्रियाचे दंड म्हणून विषयाचा कंद ब्रह्मानंद लोभाला जिंकलेला असतो. आणि मंडळी हे 3 माणसाला नरकायला न्यायचे मुख्य दार आहेत. काम, क्रोध आणि लोभ हे पिसाळलेले कुत्रे आहेत. आणि पिसाळलेलं कुत्र चावल्यावर काय होतंय? पिसाळतं. मी जबाबदारीने बोलतो. ऐका, एका महाराजांनी कीर्तनात म्हणले होते, मी म्हणतो ठोकून म्हणतो. ऐका, लंकेचं कुत्र आलं शेतीला उचलून. एक जण म्हणला रावणाला कुत्र म्हणायची तुमची लायकी आहे का? म्हणलं मी म्हणलो आमची लायकी नक्कीच नाही, मी मान्य करतो. पण तुम्ही कधी तुकाराम महाराजाचा गाथा वाचला का? त्यांना विचारलं. गाथ्यामध्ये एक अभंग आहे, त्याचं बूड सांगतो. कुणाला काढून बघायचं असं तर बघा. अशोक वनी सीता शोक करी, ते त्याचं बूड आहे. त्याच्यात एक प्रमाण सांगतो. त्या प्रमाणात नाडीली आशा मृग कांती सोने पाठी लागी रघुवीरा धाडी येले तेने काय माया कळी नाही म्हणून लक्ष्मणाला पाठीमागे धाडले. आणि देखोनी सुनाट मज घेऊन आले. सुने म्हणजे सुने कुणाला म्हणते? सुने म्हणजे
मग जर सीतेनं रावणाला पुत्र म्हणले तर आम्ही काय त्याला महाराज म्हणावं का म्हणालो मी? आता तुम्हाला हे 3 कुत्रे सांगतोय का? एकाचं नाव काम आहे, एकाचं नाव क्रोध आहे आणि एकाचं नाव लोभ आहे. आता पुढचं आहे का? काम नावाचं क्रोध चावलेला माणूस व्याधिचारी होतो, क्रोध नावाचा पुत्र चावलेला माणूस हिंसाचारी होतो, अतिरेकी होतो आणि लोभ नावाचा पुत्र चावलेला माणूस भ्रष्टाचारी होतो. आणि आता ह्या तिन्हीला काही जगात कमी राहिलं नाही. पण या तिन्हीला काढणारे आहेत आमचे संत. काम क्रोध बंदी खाणी तुका मध्ये दिले आणि हे काम आमच्या हनुमंताने केले. हे त्रिपुटी त्यांची संपलेली असते, त्रिपुटी संपलेली असते. एवढंच मी वाक्य बोलून जातो. त्रिपुटीच्या सानिध्यात भोगायला मिळते त्याला विशेष सुख म्हणावं आणि त्रिपुटीचा बाध करून भोगायला मिळते त्याला म्हणावं अध्यात्म. म्हणून 5व्या अध्यायात उभ्या झाली त्रिपुटीची हनुमंतानं बोलवणी केली. आता पैशाच्या मागे लागलेल्या लोकांचं सांगू का? लिहिलंय तेवढं सांगतो. लय सांगला पैशाच्या मागे लागलेले लोक कसे वागतात. पैसा लय मोठा गमतीचा आहे हो. आणि पैसा कमवून असं काय आमचं म्हणणं नाही, नंतर सांगताय का? पण एवढं खरं पैसा मोठा गमतीचा आहे. हे वाक्य बोलून जाऊ का? किडे तिथं बगळे, गुळ तिथं मुंगळे, मळे तिथं कावळे आणि पैसे तिथं सगळंच. पैसा म्हणले की त्याच्या भोवती सगळे. बरोबर आहे की? पैशाचा लोभ असलेला माणूस कसा वागतो? पैशाचा फायदा होते त्याचा दास होतोय. दास कुणाचे? पांडुरंगाचे. बरोबर सांगूच का? 1 मिनिट येतो, क्षमा मागून थोडं वेळ होणार. तुकाराम महाराज देवाला म्हणतात मला दास कर, तुझा दास कर, पांडुरंगाचा दास कर. देवालाच मागायला मागणे मागायला चांगलं मागावं का कमीपणाचं मागावं? म्हणायचं मला स्वामी कर. दास का म्हणाले? दास का म्हणाले त्याचं कारण सांगतो मी. वेगळं सांगतो, आता वेळ नाही तेवढं पटवून दाखवायला. आता ऐका. दुर्वासा मुनी द्रौपदीला छळायला गेले. द्रौपदीने आता नाईला झाला, पर्याय नाही म्हणून देवाला हाक मारली. देव जेवायला बसले होते. आता घास घेणार एवढ्या कानावर हात पडले आणि तसाच घास टाकला आणि तिथून पळाले. एक नाटाचा अभंग आहे बर का, दास्य करी आहे ना, सोडून दिले, पळून आले. आता मी तुम्हाला विचारतो, हाक मारणारा मालक का पळत येणारा मालक? मालक कोण? हाक मारणारा का पळत येणारा? मग हाक मारणारी कोण आणि पळत येणारा कोण? मग असला दास कर की माझ्या हाकाला तू पळत आलं, हे दास करायचंय. म्हणून हे पैसेवाले तसल्याचा दास होईनात. पैसेवाल्याच्या पैशाच्या मागे लागलेले. तुमच्याकडलं मला माहित नाही म्हणून विचारतो. माझ्याकडलं मी सगळ्याला सांगून ठगलाव. ऐक, सगळ्यांनी उत्तर दिले. मी तुम्हाला विचारतो सर, तुमच्या गावातल्या लोकांना विचारतो, एक प्रश्न विचारतो. योगायोगाने उद्या सकाळी एक संन्यासी महाराज तुमच्या गावामध्ये इकडल्या बाजूने आलेत. तुम्ही तो उभारला 10-5 माणसं आणि त्याच वेळेला इकडल्या बाजूनं चुकून का होईना पण एक आमदार आलाय. मला खरं सांगा, झरला कुणाला न्यावं वाटते? कुणाला? म्हणजे तुमची पायली पक्की भरली नाही. बरोबर. मग ज्यांना आमदाराला घरला न्यावं वाटतंय, का न्यावं वाटतंय सांगू का? पहिले मी एक खीर काढला पण वशिकेवर अजून एखादी मिळत. द्रव्य लाभ देखे ज्यापाशी सदा ओळखे, हे पैशाच्या मागे लागले.
सोने कसले देवी जाता रे पैशाचा फायदा उडाला काढा मग त्याला किती गोड बोलल पण गिरफ्त माणसाला त्यानं बोलत नाही. म्हणजे मी जाता जाता इशारा करून जातो नाही का तुम्हाला पैसे कमवायला आम्हाला बंधन नाही बरं. धन कमवा धन कमवा. तुम्हाला देवाने जन्म दिलाय कमवा खा आणि देवासाठी काहीतरी करा ह्याच्यासाठी दिलाय कमवा. आणि मला एक वाक्य ऐकत होता गरीब माणसाचं असलं धन कमवा की मेल्यावर सुद्धा गटोड बांधून संगण येतात. वार वापरते बस जोडी देवाचे. आता ह्याला खाली आणून सांगू का एक मिनिट घेतो जमा म्हणून आता वेळेचा अभाव आहे काय करून घेतो ऐका. सर आपण इथून अमेरिकेला जायचं ठरलं आणि आपण खिशामध्ये 500चे बंडल 525 घेतलो आणि अमेरिकेत गेलो. चलतेत का तुमचे पैसे? नाही चला फक्त भारतामध्ये चलते बाहेर चला कळालं तुम्हाला. 50-50 बंडल नेण्याच्या ऐवजी 1-2-5 किलो तुम्ही सोनं नेलो तर अमेरिकेत चलते का नाही? चालत सोनं चालते जगाच्या पाठीवर कुठेही सोनं चलतंय. जगात कुठेही सोनं चललं म्हणून 5 किलो सोनं बांधून जर तुम्ही स्वर्गात नेलो तर चलतंय का? मग स्वर्गात बी नेणारं नाणं मिळवा चलायचं. आता स्वर्गात चलायचं नाणं सांगतो मी माझ्या पदाचं सांगणार महाराजांच्या शब्दात सांगतो. पुराण प्रसिद्ध नामे मग तिन्ही लोकात चालणारं नाणं कमवा. हे पैशाच्या नाण्याच्या मागे लागू नका कारण आता सध्या 2000ची बंद झाली आहे. अजून काही दिवसाला 500ची निबंध होणार. भगवंताची कोण सत्ता सुत विश्वरत हो रासता चांदोनी धरी तापासता अभागता देवरूपा देवाने एवढं दिलंय खावं प्यावं लावलं द्यावं पण पैसे कमवायचं सोडून कुठं तरी साधूच्या मागे लागतंय असं साधूला नाव ठेवतो. ऐका आता बाई ज्याचा विषय झालाय त्यांच्यासाठी 2-3 ओळ्या ध्यान लावून ऐका. ज्याचा विषयच बाई झालाय ते माणसं कसे वागतात ऐका. श्री काम ज्याचे चित्त माय बहिणीचे नुरकते स्त्री रूप झाली वती जग देखते स्त्री रूप. त्याची वृत्तीच बाई झाली आहे त्याला माय बहीण कळत नाही. माय बहिणी ते ओळखती आहे बरं का ओळखीत नाही त्यांना. आता मी एक वाक्य बोलतो त्याच्यातलं मर्म जाणून घ्या तुम्ही. ज्याची वृत्ती व्याभिचारी आहे अशा माणसाच्या पुढं 80 वर्षाची म्हातारी जरी येऊन उभा राहिली तर तिच्यात सुद्धा त्याला एक सुंदर बाई दिसते. आणि ज्याची वृत्ती सात्विक आहे साधू आहे त्याच्या पुढे 20 वर्षाची पोरगी उभा राहिली तर तिच्यामध्ये सुद्धा स्वतःची आई दिसते. ही आमच्या धर्माची संस्कृती आहे. विवेकानंदाला जवान पोरगी काय दिसली? आई. कारण त्यांचं अंतःकरण शुद्ध पण ज्याचं अंतःकरण पापी आहे ते माय बहिणी ते. आता ही मूवी सांगू का इथं तुमच्याकडे कधी ऐकलं होतं तुम्ही असं काही विनोदाने सांगतात एक बाप लेकीला न्यायला गेला होता किंवा भाऊ गेला होता दोघं बोलत बसले तिसऱ्याला बघितलं आणि म्हणाले काय चाललंय त्यांचं म्हणाले माय बहिणी ते ओळखीचे ह्याच्यावर असा नाही विषय. मी जी ओवी आहे त्या पद्धतीने सांगतो माझ्या बुद्धीप्रमाणे. मला म्हणायचं नाही मीच मला माझे खरंय पण माझ्या बुद्धीप्रमाणे सांगतो. ओवी ऐका. स्वतःची माय कुणाला बोलत असेल तर ह्याच्या पोटात पाप उतरतय. स्वतःची बहीण कुणाला बोलत असेल तर ह्याच्या मनात पाप उतरतय. मग स्वतःच्या माय बहिणी विषयी याच्या मनात पाप उतरतय तर पुढचा शब्द ऐका इतराची काय बापा भावास सांगता गोष्टी माय बहिणीचा कल्प पोटी इतराची कायची गोष्टी सकळ सृष्टी माधारी. स्वतःच्या माईवर स्वतःच्या बहिणीवर त्याचा
तुझा विश्वास नसतोय मग बाकीच्यावर कशाला राहील जाऊ द्या ह्या बायाच्या नानू पैशाच्या नादा लागल्या लोकांना कशाला बोलत बसावं आमच्या हनुमानजी कशात हनुमान साधू रत्नागर साधू रत्नागर कपट भेद साधुत्व शुद्ध नमवाला आमच्या हनुमानजी साधू आहेत पुढचा साधू दिसला आणि पाया पडाल आश्रम मनोरम देखोनिया महोत्तम नमन करिता पलवना हातीचा प्रेम हरिरंग प्रेमाने हनुमंताने जाऊन नमस्कार सौकर्यातील कुशल आलाद कोणी गोळांगुळ घातलेलो टांग प्रबळ चरण कमळ वंदना हनुमंताच्या पाया पडा टाकलं पूजा विधान मांडलं नम्र होण्या कांद चरण तुरावया धावताने फळफळ समस्त कपिशातीत मांडिले त्यानं सांगितलं होतं आतिथ्य करावे हनुमंताचं का म्हणलं तर माहित आहे का आपल्या संस्कृतीमध्ये आलेल्या अतिथीचा सत्कार करायची पद्धत पण तो भारतात चालायच तिथली पद्धत कर म्हणले होते सांगावं लागते काय जागी खरंच सांगतो मला विनोदाने नाही मी स्वतःही सांगून जातो अहो बाकीचे तर जाऊ द्या आम्ही महाराज माणसा थोडे का म्हणा बारके का म्हणा छोटे का म्हणा कोणते सांगापुरते का म्हणा महाराज आमच्या घरी जर कुणी महाराज आले तर आम्हाला सुद्धा म्हणावं लागतंय पाया पडा म्हणायची पाया पण चुकत्याची नाही संस्कृतीची आहे मी जबाबदार न बोलतो क्षमा मागून बोलतो ऐका प्रत्येक मायबापाची इच्छा असते कणी बर आपलं लेकरू श्रावण बाळ व्हावं असते कणी सांगा मला हात वर करून सगळे असते कणी आपलं लेकरू श्रावण बाळ व्हावं प्रत्येक बाईची इच्छा असते आपलं लेकरू श्रावण बाळ व्हावं तुमची इच्छा असण्याला हरकत नाही आणि इच्छा आहे त्याच्याबद्दल मी धन्यवाद देतो पण त्या माऊलीला मी एक प्रश्न विचारतो तेवढ्याच उत्तर तिनं द्यावं बाकीचा प्रश्न सगळा सुटून जाईल पोरग श्रावण बाळ व्हा वाटतंय आणि नवरा श्रावण बाळ का होऊ दिला गेला एवढंच सांगा कारण नवरा श्रावण बाळ झाल्यावर म्हातारे बाजूला जाईना आणि अनाथ आश्रम किंवा वृद्धाश्रम कुठं भारतात बरोबर आहे की पण आपले लेकरं सेवा करावं वाटाले पण नवऱ्याला मात्र मायबापापासून बाजूला काढा वाटाले इथं आपलं गणित म्हणून मी विनोदाने हमेशा सांगता बरं का आपले लेकर सणावाराला कायना पाया पडा वाटत असेल तर आपल्या लेकराच्या देखत आपल्या मालकाच्या पाया प्रत्येक माईनं पडत मग हनुमंताला पाया पडायची सवय म्हणून ह्याला सांगितलं होतं तुम्ही पड म्हणून आतिथ्य करू लागला काय तुमच्या हातात ओढतो सगळ्याच्या हातात आहे बरं का सांभाळून बोलावते इथं नम्र झालाय लांबून आलेले दिसायला शेवटला लिहिले का श्वेत कल्लोळ सर्वांगी अंगावर तुमच्या घाम फुटलाय म्हणालाय हनुमंताच्या अंगावर सहजासहजी घाम येत नाही हनुमंताच्या अंगावर घाम आलेले माझ्या वाचण्यात 5 प्रसंग आले फक्त 5 वेळेस हनुमंताच्या अंगावर घाम आलाय आता 5व्या अध्यायामध्ये येते बघा चल युद्धाला आणि येणा गेला तर बघ मला घाम फुटलाय मला येते 5व्या अध्यायात 5 ठिकाणी एरवी त्यांच्या अंगाला घाम येत नाही का सांगतो शरीर वज्राला घाम येते का मग ह्यानं घाम आलाय म्हणालाय हनुमानजी म्हणले माझ्या अंगावर तर कुठं घाम दिसला गेलाय आणि ह्यालाच कुठून दिसाला कोण कार्या तोरित तुम्ही केले तुम्ही माझ्या दिसाला कोणतं काम धरून इथं आला म्हणाल तू काय झालं सिरदरेटी झाली बहु करू सुटी जाई सांगितले वार्तेची ऐक तुझ्या पाशी
तिथं रोज ऋषी लोक येतात आणि त्या ऋषीच्या तोंडातून ऐकलं. म्हणलं काय ऐकलं? राम लक्ष्मण वंदे पित्रावचनाची निक्ती वेगे कर्मोनिया मय स्वांगे वना वेगे पयाले. राम लक्ष्मण दोघं भाऊ वनात गेलेत. ऐकायला की नवीन आराम सांगतो इकडं. खरं सांगा, रामासाठी लक्ष्मण वनवासात गेलेत का लक्ष्मणासाठी राम वनवासात गेले? लक्ष्मणासाठी राम वनवासात गेले. त्यांनी म्हणाले लक्ष्मणासाठी राम, त्यांनी म्हणाले तुमचं म्हणणं काय? रामासाठी लक्ष्मण वनवासात गेलाय. आता कुणाचं बरोबर म्हणून मी? तुम्हाला तुमचंच वाटणार आहे, त्यांना काहीतरी माहित आहे म्हणून त्यांना वाटत असेल. मी खरं रामायण सांगतो, लक्ष्मणासाठीच राम वनवासात गेले. असं म्हणजे तुम्हाला पटेल का? पटना की मग पटवून दाखवतो. पटवून दाखवलं ठरवा मग त्यांचं म्हणणं बरोबर आहे का नाही. ऐका, लक्ष्मणाचा अवतार कुणाचा? शेषाचा आहे. शेषाला त्या डोक्यावर पृथ्वी आणि पृथ्वीला झाले पापाचं आणि ते ओझं नाहीस करायला तर रामाने जन्म घेतलाय. म्हणजे कुणासाठी घेतलाय? मग वनवासात कुणासाठी? मग त्या लक्ष्मणासाठी वनवासात चालेत ना. मग लक्ष्मणजी म्हणते माझ्यासाठी एवढं मोठं काम करायला तर मी कसं करणार? मी येतो म्हणून बरोबर ह्याला मांडी हनुमंताला घातलेला ऐकायला बस. भाडले भागराचे बळवंड येचा प्रचंड घेतले. सीतेला रामाने जिंकून घेतलं म्हणा. ते शिवधनुष्य मोडला, घरी आले. मग लयच वेळेचं बंधन आहे. काय करा बकळ मला नवीन आला लय सांगा लय अडचण आहे. एक सांगतो मला बरं एवढं सांगतो, सोपं सांगतो. ऐका, रामाच्या बाईचं नाव काय? कौशल्य. रामाला वनवासात कोण धाडलं? कैकेयी. रामाची कीर्ती जगामध्ये जी वाढली ते वनात गेल्यानं वाढली का घरी राहिल्यावर वाढणार? वनात गेल्यानं वाढली. बरोबर उत्तर द्यावं. सगळ्यांची उत्तर बरोबर आली. आता जरा पुढचं सांगतो ऐका. तुम्ही काय म्हणाला? रामाची माय कौशल्य आहे. रामाला वनवासात सावतर माईनं कैकेयीनं धाडलंय आणि रामाची कीर्ती वनात गेल्यामुळं वाढली आहे. वनात गेले नसते तर वाढणार नव्हते. मग आपल्या लेकराची कीर्ती जगामध्ये वाढावं शक्य माईला वाटते का सावतर माईला वाटते? शक्य. मग रामाची सखी माई कोण? सांगा ना, विचार करून सांगा. मी जे रामायण आहे ते सांगा ना. मी काही बाजूचं सांगला गेला तुम्हाला. रामाची सखी माई कोण? कीर्ती कोण वाढवली? कैकेयीला समजूनच घेतलो नाही आम्ही. हो का वनवासात धाडले? एक प्रसंग सांगणार मी पुढे सरकणार. ऐका, का वनवासात धाडले एवढाच प्रसंग सांगतो मी तुम्हाला आणि पुढे सरकतो. 125. काय झालं? एका दिवशी राम 5 वर्षाचे, कैकेयी असं इकडे तोंड करून बसलेली आहे. राम पाठी मागून आले आणि कैकेयी जाऊन डोळे धरले. ते लहान लेकर धरते बघा माईचे डोळे, असे डोळे धरले. वळीक मी कोण म्हणले. कैकेयीने म्हणले लक्ष्मणा का डोळे धरलेस माझे? राम म्हणले आई तुझं खरं प्रेम लक्ष्मणावर आहे बघ. कारण डोळे झाकल्यावर बी तुला कोण दिसला? मग खरं प्रेम कोणावर आहे? लक्ष्मणावर आहे. नाही रे राजा, माझं खरं प्रेम तुझ्यावरच आहे. माझ्या भरतापेक्षा सुद्धा तुझ्यावर आहे. आई खोटं बोललो. अरे खरंच सांगायला रे, माझं प्रेम तुझ्यावरच आहे. राम म्हणले खरंच सांगालीस का? हो खरंच सांगाले. मग खरं जर माझ्यावर तुझं प्रेम असेल तर मी मागल ते तू देशील का? म्हणले. राम म्हणाले मी मागन ते तू देशील का? कैकेयीने सांगितलं रामा तू मागावं आणि मी आत्ताच जीव काढून तुझ्या हातात देऊ. राम म्हणले आई जीव नग, कारण तू जर आता जीव काढून मला दिलीस तर तुझी तर कीर्ती जगामध्ये आज रामवर होऊन जाईल. रामासाठी जीव काढून दिली म्हणून मला तुझा जीव नको आहे. मला तुझ्याकडून असा हवा आहे
की जगामध्ये तुझं तोंड काळं झालं पाहिजे, सगळ्या लोकांच्या जनतेच्या जगाच्या नजरेतून तू पडली पाहिजेस, असलं मला मागायचे आहे म्हणले. मग काही नाही विचारलं, ठीक आहे रामा, जगाच्या नजरेतून मी पडले तर पडले असं तू मागणार आहेस, पण मी तुला एवढंच विचारते, तुझ्या नजरेमध्ये माझा काय दर्जा असेल? मग रामानं सांगितलं, माझ्या नजरेमध्ये जगात सगळ्यात वरचा दर्जा तुझा असेल. मग तुझ्या नजरेमध्ये जर मला वरचा दर्जा मिळणार असेल तर तू मागावं आणि मागितलेलं मी तुला द्यावं. आणि मग रामानं सांगितलं, ठरले की आपलं ठरलं. मग राम म्हणाले, आई तू मागितलेलं मला देणार आहेस का नाही? मग मला एवढंच दे, ज्या दिवशी मला बाबा गादीवर बसवतील त्या दिवशी तू मला वनवासात धाड, म्हणजे तुझं तोंड काळ होईल. आता मला सांगा, रामाला वनवासात कोण धाडलं? रामच गेले. एवढं रामायण बारीक आहे, आम्हाला वरलंच माहित आहे, लय अडचण आहे हो. आणि ह्याच्यासाठी लय रामायण चिंतन करावं लागतं बरं का, उपयोग सापडला. मग ते राम लक्ष्मण सीता वनामध्ये गेले. मग काय झालं? राज्य सुग्रीवादी धरे वानर सेने तसे करे वानर तनुज देखिले म्हणून पुसविले उत्तर वाणीला मारलं, सुग्रीवाला राजगादीवरती बसवलं. वानरांचं सैन्य रामाने आपलंसं केले आणि वानर सैन्य घेऊन निघाले. माझ्या मनात तुम्हाला एक दोन गोष्टी सांगतो म्हणू लागलाय. श्रीरामाची निदकता आपसमुखे ऐकता उल्हास झाला कपिनाता ऐकून सादरता काय नाही विचार तोंडातलं रामायण ऐकलं पण उलट सुलट आहे. गोपालकांडात चालले किंवा युद्धकांडात चालले, पुन्हा माघारी आले. हनुमंतांनी विचार केला, हनुमंतांनी विचार केला, या महाराजाला रामायणाचा नाद दिसालाय, पण हे मुळात तर रामायणाला गेलेलं नवं, आणि गेलंच असलं तर ह्यानं रामायण चिवी राहून ऐकलेलं नवं. मग आता ह्याला आपण सांगावं लागतंय म्हणून श्रीराम पत्नी असं झालं बाबा. राम वनात असताना रावण आला आणि एकटी सीता बघून त्याला उचलून सीतेच्या धावण्यासी श्रीराम निघे वेगेशी मार्गी आडवे होते राक्षसाची श्रीराम त्यासी मारिले. सीतेच्या शोधात राम निघाले, वाटत अडवालेले राक्षस मारले. पुढं वाळेने फिरेने सूर्याची आणि स्त्रियाने राजाची रामे मारले त्याचे सुग्रीवाची स्थापिले. मागल्या ओळीत सांगता सांगता म्हणलं होतं त्यानं, वाली ही जाण मारिला म्हणलं होतं का? त्याला अंडरलाईन केलं होतं हनुमंतांनी. आणि आता सांगाले उपचौग मारलं नाही बाबा, वालीनं अधर्म केला होता म्हणून वालीला गंमत रामायणामध्ये. वालीची कथा जर चिंतन केली तर लय मजेदार आहे. कसे सांगतो मला, राम कुणालाही आडवं उभारून बाण मारत, पण वालीला का मारले त्याचे 2-3 कारण आहेत. मी तर सांगणार नाही आता वेळेअभावी. शबरी जिला राम भेटले, ऐका बरं का, जिला राम भेटले, रामजीच्या घरला आले ती माऊली. कारण दुसऱ्या रामायणात 2 बाया सांगतो तुम्हाला, मी 2च बाया सांगतो. भक्तीनं सेवा करत बसलेली, भक्ती करत बसलेल्या बाईसाठी राम घरला गेले आणि मनामध्ये विकल्प धरून भेटायला आलेल्या बाईचं नाक कान कापून माघारी. दोन्ही बायाचं काम रामानेच केले, बरोबर आहे. हिला भेटायला गेले. शबरीनं रामाला खायला दिलं होतं काय? कसले? आता माझा प्रश्न आहे गुरुजी, जिच्या घरला देव चालून चालले ती बाई एवढी येडी असेल का? बर येड मुष्टी करू द्यायला
जिच्या घराला देव स्वतः चाललेत ते बाई एवढी एवढी असेल का उष्टे बोर द्यायला चाललेत उष्टे बोर नव्हते मी जबाबदार न बोलतो आता माझा विषय संपलाय मग जाता जाता सांगा तुम्हाला मग उष्टे नव्हते तर मग तुकाराम महाराजाचं म्हणणं खोटं आहे न म्हणे उचिष्ट अथवा थोडे उचिष्ट म्हणलेत का नाही मग तुकाराम महाराज शहाणा झाला का मी उष्टे नव्हते म्हणायला नाही ना बरोबर आहे आता माझा ऐका उष्टे नव्हते बी आणि उष्टे होते बी उष्टे नव्हते कसं सांगतो एकही बोर तिनं अर्ध खाऊन ठेवली नव्हती मग तिने काय करत होती ऐका आता आपण शेतकरी जवळजवळ सगळे सर शेतामध्ये गेलो तर बोरीचं झाड गोड आहे का आंबट आहे किती बोरं खाल्ल्यावर कळते एकच मग तिनं आधी एक बोर पाडायचं एक बोर स्वतः खायचं आणि गोड लागलं तर पुढचे गोळा करायचे पण देवासाठीच गोळा करायला पहिलं बोर खाल्ल्यावर बाकीचे काय झाले पहिलं सुरूच जर बोर आपण खाल्लो तर बाकी झाड काय झालं ते म्हणून उचिष्ट नाहीतर अर्धे खाऊन ठेवले तसं इथं म्हणाले वाणीला उपचौग मारला नाही त्यानं अधर्म केला होता राजा महावीर सकळ वानराच भार झाले श्रीरामाचे किंकर बोध उपकार होणे सगळे वाणीला रामाचे दास झाले सेवक झाले किंकर झाले आणि हात जोडून रामाच्या सेवेला लागलेले दोघा पडल्यात सखे समुद्री शिळा बांधल्या देख न मागता निमिष लंका दोघांचं जमलं शक्य झालं मंडळी शक्य व्हायला रक्ताची गरज लागत नाही बर का वृत्तीची गरज लागते व्रती एक झाली की सुईरिक पण जमलं नात रक्त एक असो या मी थोडं जबाबदार बोलतो बर का व्रती एक झाली की सुईरिक पण जमलं व्रती एक पाहिला पाहिजे माझं ही जातीचे म्हणजे हे नवजात माळकऱ्याला माळकरी अहो एकाला तंबाखूच खायला मिळाला गेले आमच्यासारखी किती गाठ पडले तर त्याच्या जातीचे नवत मग त्याच्या जातीचं कोणतं तंबाखूची पुढे खिशात ठेवला असला तर त्याच्या जाती बरोबर आहे की मग आपल्या जातीचे मिळावं म्हणजे आपल्यासारखं त्यांचं हे होत आहे आणि विनोद म्हणून सांगतो तुम्हाला वानेरा संकट रामानं दृष्टी करून वानेराला युद्धाला नेलेत बरोबर आहे की युद्धाला कुणाला नेलेत वानेराला माणसं मिळा गेलते का कल्पना करा एक चिठ्ठी जनकाकडे पाठवली एक भारताकडे पाठवली किती सैन्य आलं असतं मग का बोलवली माणसं का बोलवली सांगू का मी सत्य सांगतो सूत्रात बसलो तर कुणाला राग येईल राहू देऊ नका मला तुमच्यातलं माहित नाही मी माझ्याकडे सांगायला ऐका उद्या इलेक्शन आहे आज संध्याकाळ पुष्कळ खल्लापून वरत वारं बुक धुवून काय म्हणते सोसाट वारं सुटलंय खल्लापून वरत आणि रात्रीतूनच वर लागून खालत सुरू झालं आमच्या एवढ्याला बदललं एवढ्याला 500ला मग 500ला जर रात्रातून बदलते तर रावणाने 1-1 किलो सोनं दिल्यावर माणसं कुणाकडे जातील म्हणा असले बैमान माणसं लिहिल्यापेक्षा झाले घोरांदर रावण प्रणाली कुमार मारिले सैन्य झुंजार मारिले समग्र एक गेल्यावर युद्ध झालेलं आहे युद्धामध्ये रावणाकडे बरंच सैन्य मारलं गेलेलं आहे मग खळवळला रावण घेऊन ब्रह्मशक्ती आपण हृदय सुमित्राचे लक्ष्मण शक्ती दारुण हानितली रावणाला राग आला आणि रावणाने ब्रह्मशक्ती उचलली आणि लक्ष्मणाच्या शक्ती भेदून हृदयाश रिघोनी गेली भूमिशे
आती विकळता सुमित्राचे पडलाक्षते चेष्टित सर तुम्ही दिसू शकाव असं त्यांनी म्हणले म्हणून मग सहज विचारतो मला शक्ती विभीषणाच्या अंगावर टाकली का लक्ष्मणाच्या टाकली विभीषणाची तुम्ही शक्तीचा अध्याय पहिलाही काढून बघा आधी लक्ष्मणाला मारू आणि मग विभीषणाचं बघू काढून बघा इथे काय लिहिलंय हृदय सौमित्राचे लक्ष्मण शक्तीचा म्हणजे कुणाच्या अंगावर सांगितलंय लक्ष्मणाचे सहाव्या अध्यायातच का विभीषणाला आहे सहाव्या अध्यायात विभीषण आहे भरताला कथा सांगत असताना शरणांगत मारू आपण त्या कारणे मरतील बरोबर आहे काय त्याच्या मागली भूमिका सांगतो कथा सांगत असताना पुढच्या माणसाचा विचार करून सांगायची असते एकच कथा असली तर भाषा बदलायची असते कसं सांगतो दुर्घटना घडली आहे एक बाई निरोप सांगायला एक माणूस गेलाय तिच्या लेकीच्या घरला लेकीला वेगळं सांगावं लागतंय तिच्या मालकाला वेगळं सांगावं लागतंय लेकीला म्हणावं लागतंय काय की तुझी मायकन करत करायला रात्रपासून आणि नवऱ्याला म्हणावं लागतंय सगळंच झाले का बर तिला का खोटं बोलावं लागतंय बरोबर आहे की सांग बदलावं लागतंय की नाही मग हनुमानजी भरताच्या पुढे कथा सांगायलेत आणि सांगत असताना विचार केला लक्ष्मणाच्या अंगावर शक्ती टाकली आणि लक्ष्मणाला लागली हे जर म्हणले असते तर भरताना म्हणलं असतं माझ्या सूर्यवंशाचं रक्त एवढं निबळत झालंच कसं शक्ती आणून गेला म्हणून हनुमंतांनी सांगितलं नाही नाही विभीषणाच्या अंगावर टाकली होती लक्ष्मणजी मध्ये पडले आणि त्या शक्तीनं लेख म्हणल्यामुळं लक्ष्मणाने जवळ मग भरत म्हणाले मी बी असतो तर हेच केलं असत हे गंमत आहे बर का म्हणून विभीषणाच्या आपलं लक्ष्मणाच्या अंगावर शक्ती टाकली लक्ष्मण मूर्छित पडला त्या लक्ष्मणाला वाचवायला सुमित्राचे जाने आशे परत मला औषधी न्यायचंय लक्ष्मणाला उठवायचंय म्हणून मी औषधी न्यायला आलो मला गडबडलं जायचंय आता मला तुम्ही अतिथी करून बसण्यापेक्षा तुम्ही मला लवकर परवानगी दिलेलं बरं आता आम्हाला इथून विख्यात जाणून माझे मनोगत शीघ्र कार्यार्थ साधावा माझ्या मनातलं कळतंय आता तुम्ही सगळं कार्य साधून घ्यावं आणि मला लवकर परवानगी द्यावं जाता जाता शेवटला एवढंच मी बोलून जातो सगळ्यांना या नववर्षाच्या शुभेच्छा येणाऱ्या वर्षामध्ये सुख समृद्धी तर सगळ्यांच्या घरी व्हावंच व्हावं पण भक्ती ज्ञान वैराग्य आणि आता राम सिंहासनावर बसालेत त्या सिंहासनावर रामाने बसून सगळ्या माझ्या राम भक्ताला सुखामध्ये ठेवावं अशी त्यांच्या पायी प्रार्थना करावा सर्वथा औषध सांगाव्या समजता भास्कर हृदयान येता मग तत्वता जाणे आशय मला वेळ लावू नका लवकरात लवकर मला औषधी कुठं आहे ते सांगा मी लवकरात लवकर जाणार आहे संस्कृती आहे तुमची तुम्ही एवढी सेवा करालो ना संस्कृती आहे संस्कृती महत्वाची आहे परत मी संस्कृतीवर आला बरं का माय बापा मी वाक्य बोलून जाऊ का जाता जाता ऐका
लेकराईसाठी कमवून ठेवण्यापेक्षा लेकर कमविते बनवा, तुमचं काम संपलं. काही जणांचं मनोगत झाले सर, आता तुम्ही शिक्षक आहात का, चांगल्या शाळेत घातल्यावर लेकर शिकतेत म्हण. परेशान आहेत लोक, शेत इकून सुद्धा चांगल्या शाळेत घालालेत. पण माझं वाक्य आहे का तुम्हाला पटल नाही तर नाही पटल, पण मी सत्य बोलून जातो. चांगल्या शाळेत घातल्यानं लेकर शिकत नाहीत. लेकर चांगले असतील तर या गुरुजी पुशे सुद्धा शिकतात. म्हणून लेकरायला चांगलं बनवा. शाळा चांगल्या हुडकीत न गेलेलं मग तुमचा अतिथी सत्कार बंद करा, मला लवकर सत्यनगरीचे उदयकांतर पुलित अन्नाधिक ब्रह्म सुख देखतो पावे. तुमच्या घरचं अन्न मिळाल्यावर माझं नशीब. सज्जना घरचे अन्न घ्यावे वेळेचे मागून नाही तरी आपण जीवनात तर मागावे. संतांच्या घरचं अन्न बळानं मागून घ्यावं. पुन्हा त्याच्या लक्षात आलं, ऐका बरं का होई सांगतो, संतांच्या घरी सदा अन्नाचा दुष्काळ. मग अन्न मिळणार नाही म्हणून इथं शब्द टाकलाय, जीवन तरी काळ पाणी का होईना संतांच्या घरचं प्यावं. सज्जनांना पावती प्रत्यक्ष गोपाळ सकळ काला करते. देव लोक मासे झाले पण त्यांना गोपाळाचा काला मिळाला. इथं प्रमाण लागू केले बर का. गोपाळ सकळ काला काल्याची आशीन देव जळी झाले, ते सुद्धा मिळाला नाही.